ईशा, 2 घास खाऊन घे. बाळा, अन्नावर राग काढू नये. आई मी कोणावरच नाही चिडले. घे, 2 घास खाऊन घे. तुला माहितीये ईशा, तू जेव्हा लहान होतीस ना तेव्हा अशीच रुसून बसायचीस आणि मी दूध भात काढून दिलं ना की सगळं विसरून अशी मटामटा खायला लागायचीस. चुकतंय ना माझं? सांग ना आई. म्हणजे बाबांचा स्पष्ट नकार आहे विक्रांत सरांना आणि मी मात्र ईशा, आई तुझाही नकारच आहे ना ग विक्रांत सरांना. तुलाही बाबांसारखंच वाटतं ना माझ्याबद्दल? ईशा, मी तुझ्या बाबांच्या बाजूने उभी राहणार. माहितीये मला. मी अजून पूर्ण नाही केलं माझं वाक्य. मी तुझ्या बाबांच्या बाजूने उभी राहणार असं मला वाटलं होतं, पण आता तसं नाही होणार. मी तुझ्या बाजूने उभी राहणार. ईशा, विक्रांत सर तुझ्यासाठी घरी आले. तुझ्या बाबांना एक वडील म्हणून आपल्या मुलीविषयी ज्या ज्या शंका होत्या ना त्या सगळ्या शंकांचं निरसन केलं त्यांनी. त्यांच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही. आणि आज मी हे आई म्हणून, बायको म्हणून नाही म्हणते, एक स्त्री म्हणून म्हणते. आई खरंच अगं, तुझ्याविषयीचं प्रेम त्यांच्या डोळ्यात दिसतं. खूप जीव लावतात ते तुझ्यावर. तुला आठवतंय तू एकदा ऑफिस मध्ये खोटं सांगून आली होतीस की आजारी आहेस, तेव्हा औषध घेऊन ते घरी आले होते. किती काळजी करतात ग ते. इतकं कोण करेल? आई बाबांना नाही पटत हे सगळं. बाबांना मी समजवीन. मी आहे तुझ्या पाठीशी. काळजी करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे हे लक्षात ठेव. तुझं आणि विक्रांत सरांचं लग्न मी लावून देईन. ही माझी जबाबदारी आहे. हो ईशा. आई शहाणं बाळ. तू हे पण केलंस विक्रांत? येस, मी घरी गेलो होतो. असं लग्नासाठी होतकरू उमेदवारासारखा? हो, कारण योग्य मुलांची निवड ते करत होते. मी जाऊन माझी योग्यता पटवण्याचा प्रयत्न केला. प्रेमात माणसाला वेळ लागतं हे मी ऐकलं होतं, पण तुझ्याकडे बघून ना खात्रीच पटली माझी. या वेडेपणाशिवाय आयुष्यात काहीच मिळवता येत नाही विलास. आयुष्यात कुठलीही गोष्ट करायची असेल ना तर ती खूप मनापासून करावी लागते. आणि या झपाटलेपणाला जर तू वेडेपणा म्हणत असशील, आहे मी वेडा. हा ईशा. हॅलो सर. बोल ईशा. सर मी तुम्हाला हे सगळं कसं सांगू कळतच नाहीये. काय झालं? काही टेन्शन? ऑल ओके एका बाजूने. काय झालं ईशा? सर म्हणजे सर माझी आई आपल्या दोघांना हो म्हणालीये. काय? हो सर. विश्वास नाही ना बसत आहे? म्हणजे आपल्या दोघांच्याही नात्याला त्यांचा होकार आहे? हो सर. माझ्या आईचा आपल्या दोघांना सपोर्ट आहे. That's a great news, ईशा. And I'm sure की तुझे बाबा सुद्धा लवकरच परवानगी देतील. चला मग सेलिब्रेट करूया. उद्या क्रिसमस आहे. क्रिसमस सेलिब्रेट करूया. हो सर भेटूया. पण क्रिसमसला भेटून काय करायचं आपण? सेलिब्रेट करायचं. क्रिसमस का? हे बघ, तू माझ्या बरोबर जेव्हा असतेस ना ईशा, तेव्हा प्रत्येक दिवस मला सणासारखा असतो. सर नाही खरंच. मग करायचं ना सेलिब्रेट? हो सर. आणि येताना बाबांची परवानगी घेऊन येईन. ठीक आहे.
मी उद्या येतो तुला पिकअप करायला. या सर. टेक केअर. गुड नाईट. गुड नाईट. विलास, साधारण अंदाज आलाय मला. नक्की काहीतरी गुड न्यूज आहे, पण काय ना ते तू सांग मला. ईशाच्या आईने आमच्या दोघांच्याही नात्याला होकार दिलाय. अरे वा, मस्त. आता लवकरच तिचे बाबा सुद्धा होकार देतील. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. बाबा, मी केलेत पोहे आज. ईशा, हं? अगं तुला जायचं होतं ना बाहेर? हो हा, ते क्रिसमस साजरा करायला जायचंय ना? हो, आज आज क्रिसमस सेलिब्रेट करायला जायचं होतं. हा, मग जा ना. सगळे सण साजरे करावे बर का बाळा. म्हणजे क्रिसमस, दिवाळी सगळे साजरे करावे. बाबा, मी आज विक्रांत सरांसोबत क्रिसमस सेलिब्रेट करायला जाऊ? अगं ईशा, बाबा नाही नाही म्हणणार काही. हो ना निमकर? हो. हो, म्हणजे म्हणजे तू विक्रांत सरांबरोबर जा. जाऊ दे तिला, पण लवकर परत ये. बाबा थँक्यू, मी लवकर परत येईन. येते. निमकर, मला वाटलं नव्हतं तुम्ही इतक्या लवकर तिला हो म्हणाल. मी ईशाला विक्रांत सरांबरोबर जायला परवानगी दिली कारण मला तुझे डोळे उघडायचे. म्हणजे तुला काय वाटतं, क्रिसमस साजरा करणार म्हणजे काय करणार इथे सरंजामी? अगं, मला काय माहिती. मी सांगतो. ते आपल्या ईशाला घेऊन एखाद्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जातील आणि आपल्या श्रीमंतीचं इम्प्रेशन पाडतील तिच्यावर. बोलले. तू तुझ्या डोळ्याने बघितल्याशिवाय विश्वास ठेवणार नाहीस, माहितीये मला. चल दाखवतो तुला, चल. सॉरी सर, तुम्हाला थांबायला लागलं. इट्स ओके. ये बस. ऑटो. सर, सांगा ना कुठे जातोय आपण? विचारायचं नाही, फक्त माझ्याबरोबर यायचं. याला काय अर्थ आहे हो? अरे असं कसं?
तू जेव्हा मला पार्टी दिलीस आणि मी तुला विचारलं, आपण पार्टीला गेलो तेव्हा, रिक्षात बसलो तेव्हा, हाच प्रश्न मी तुला विचारला, तेव्हा तू काय म्हणलीस की विचारायचं नाही, यायचं. सर ते वेगळं होतं. वेगळं कसं? सेम असं होतं. बरं असं समज की ही सुद्धा एक अनप्लॅन्ड पार्टी आहे. सर बरं मला एवढं तरी सांगा की आपण कोणाला भेटणार आहे का? हो. ऑफिस मधले सगळे येणार आहेत का? हम्म. मग घरचे सगळे येणार आहेत का? हम्म. सर काय हो, काहीतरी सांगा ना. अरे पण मग त्यात सरप्राईजचं काय राहिलं? चल कळेल तुला. तुला सांगतो पुष्पा, या श्रीमंत लोकांचे खेळही अशी श्रीमंतीच असतात ग. पण कुठे 5 स्टार हॉटेल हो? अगं आता थोडीशी सरळ गेली ना गाडी, हा. उजव्या हाताला एक गल्ली आहे, हा. त्या गल्लीतून पुढे गेले की समोरच हॉटेल आहे 5 स्टार. हो हा? इथे सरळ चाललेत. भैया ये गाड़ी के पीछे रहना. हाँ सर कुठे आलोय आपण? तेव्हाच नवजीवन वृद्धाश्रम. दरवर्षी मी नाताळ इथे साजरा करतो. आपल्या कंपनीच्या ट्रस्ट तर्फे हा आश्रम चालवला जातो. माझी कर्जतला जशी खूप जवळची माणसं आहेत ना, तशीच माझ्या जवळची माणसं इथे सुद्धा आहेत. इथे हा म्हणजे माझे आई बाबा, माझे काका काकू, मावशी सगळे इकडे आहेत. आणि त्या सगळ्यांबरोबरच माझा दरवर्षीचा नाताळ मी साजरा करतो. खरंच? खरंच. आणि या वर्षीचा क्रिसमस मी तुझ्या बरोबर इथे सेलिब्रेट करणार आहे. कारण आता तू सुद्धा माझ्या खूप जवळची आहेस ना. ये. इथं वृद्धाश्रम आहे. तुम्ही म्हणाला आता 5 स्टार हॉटेल मध्ये जाणार आहे. तू थांब ग जरा पुष्पा, आज चल. आज चल काय रिक्षाचे पैसे वाया गेले. अगं पण हो कुठे चाललात? आता इथे आलो म्हणजे आताच जायचं असणार ना. तुम्हाला दोघांना ऍडमिशन घ्यायचंय का? अहो ऍडमिशन नाही घ्यायची, काहीतरी काय आम्ही म्हातारे दिसतो का इतके? पुष्पा थांब जरा, मला वाटतं आपल्या दोघांची नावं नोंदवायलाच ते आली तिथं. काहीतरी काय नेमकं. जाऊ दे आम्हाला. हे घ्या ग तुमचा चहा घ्या. आणि माझा चहा ए अरे आपण डायबेटिक ना बिना साखरेचा चहा. ते मला आणलाय ना. ते विक्रांत आला. एक साय कसे आहात सगळे? छान काय गुडगा काय म्हणतोय? तू पाठवला होतास ना फिजिओथेरपिस्ट. हा हा हा. तो व्यायाम करून घेतो ना, त्यामुळे आता जरा बरं आहे. आता हळूहळू व्यायाम करा म्हणजे मग पूर्ण बरा होईल. इथे आता तू हास्य क्लब सुरू केलायस ना, त्यामुळे फार बरं झालं बाबा. आम्ही रोज भरपूर हसतो आणि सगळ्या आमच्या दुःख आणि काळज्या फेकून देतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. शरीराबरोबर मनाचा व्यायाम सुद्धा आवश्यक आहे. अरे थोडं मोठ्यांदी बोला ना, काय चाललंय मला सुद्धा जरा समजेल. घ्या. आहे माझ्या लक्षात आहे तुमचं जुनं हिअरिंग एड बिघडलं होतं. हे तुमच्या मापाचं नवीन आणलंय, ते आता घाला. वा वा, थँक्यू व्हेरी मच. आता हे घातलं ना तर सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि तुमचं हसणं मात्र मला ऐकू येईल. आणि हा तुमचा नवीन चष्मा. अरे वा. आणि ही तुमच्या आवडीची पुस्तक आहे. म्हणजे आवडी माहिती सर. म्हणजे आता तू हे बरं केलंस. हं, त्यांना चष्मा छान आणून दिलायस, त्यामुळे आता ते छान छान कविता आणि गोष्टी आम्हाला वाचून दाखवतील. दाखवणार. ही मुलगी कोण आहे रे? ही ईशा निमकर.
माझ्या बरोबर काम करते. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुझ्या बरोबर काम करते एवढंच ना, की खास मैत्रीण वगैरे? अगं बाई, लाजली वाटतं. खरं आता आहे ना, हिच्याकडे बघून मला सुरेश भटांच्या 2 ओळी आठवल्या. अच्छा, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. या बसा. नाही असू द्या, ठीक आहे. हे घ्या फॉर्म भरा. कसला फॉर्म आहे? अहो तुम्हाला ऍडमिशन हवी आहे ना, मग तुम्हाला हा फॉर्म भरावाच लागेल. अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही काय एवढे म्हातारे वाटतो का इथे ऍडमिशन घ्यायला? पुष्पा, हो पण एक आम्ही आपलं असंच सहज आलो बघायला. असंच? हा म्हणजे पुढे मागे कधी गरज लागली तर माहिती असावी म्हणून. हे विक्रांत सरंजामे यांचा फोटो इथे कसा काय? म्हणजे हो म्हणजे काय, त्यांनीच हा आश्रम सुरू केलंय. दरवर्षी येतात इथे क्रिसमसला, आजही आले. आणि इथे सगळ्यांबरोबर ते केक कापतात. इथल्या सगळ्यांना ते आपल्या आई वडिलांसारखे मानतात. ते इथे आले ना की सगळं वातावरण बदलून जातं. त्यांच्यासारखा देव माणूस शोधूनही सापडणार नाही. विक्रांत, अरे वर्षभर आम्ही या क्षणाची वाट पाहत असतो, हो की नाही ग? केक कापा आता. हो. पण इथे अर्ध्यापेक्षा लोक तर शुगरवालेच आहेत. पण तरी काय हरकत आहे, आजचा दिवसच असा आहे की आम्ही सगळे केक खाणार म्हणजे चला या या पिंगळाजी. अहो, चॉकलेट केक छान दिसतोय हो. केक खायला आलोत का आपण इथं? नाही पण विक्रांत सर कमाल आहेत बर का. काय मस्त क्रिसमस आहे बघा. पाहिले मी तुला पाहता पाहता हात हाती दीच तारा वाटतो हा पारिजाताचा सडा आणि स्पर्शाच्या नाव